नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संतोष बिरादार आज पुन्हा एकदा आपल्यासमोर एका नवीन विषयासह उपस्थित आहे. आजचा जो विषय आहे, इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम. इराण, इस्रायल व अमेरिका यांच्यातील वाढते युद्धजन्य परिस्थितीचा भारतीय शेअर बाजारावरती गेल्या काही दिवसापासून मोठा परिणाम झाल्याचे आपल्यास दिसून येते. आपण जर बघितलं तर मार्च 2026च्या सुरुवातीलाच या युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा त्या युद्धाच्या तणावामुळे मुंबई शेअर बाजाराचा जो निर्देशांक आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या युद्धामुळे आपण जर बघितलं शेअर बाजारावर झालेले परिणाम कोणते आहेत हे सुद्धा थोडंसं आपण बघूया. मार्च 2026च्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात ब्लॅक मंडे सारखी स्थिती निर्माण झाली. सेन्सेक्समध्ये जवळपास 1000 ते 1500 अंकाची घसरण झाली, तर निफ्टीमध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त अंकाची घसरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. जवळपास 18 ते 22 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांचा आहे. जे सर्वसामान्य गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात या मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये नुकसान झालेलं आहे. जागतिक युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती असते आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली आहे. ही अशी वेगवेगळी कारणं या मागची आहेत असं आपल्याला म्हणता येईल. युद्धामुळे ज्या वेगवेगळ्या क्षेत्रावर जो काही परिणाम झालेला आहे ते क्षेत्रे कोणते आहेत ते पण आपण थोडंसं बघूया. डिफेन्स सेक्टरच्या भागामध्ये तेजी आपल्याला दिसून येते. कच्च्या तेलावरती प्रोसेस करणारे जे काही उद्योग आहेत त्यांचे शेअर्स अस्थिर म्हणा किंवा त्यामध्ये थोडीशी घसरण आपल्याला दिसून येते. पेंट आणि टायरांचे जे काही उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या उद्योगामध्ये किंवा त्यांच्या शेअर्समध्ये थोडीशी मंदी दिसून येते. कारण का त्यांना कच्च्या तेल म्हणा खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा त्या उद्योगामध्ये वापर होतो. IT सेक्टरमध्ये सुद्धा भीतीमुळे थोडंसं अस्थिरता आहे. परंतु शेअर मार्केटमध्ये किंवा भाग बाजारामध्ये त्या ठिकाणी अस्थिरता असल्यामुळं काय होत चाललेलं आहे, जे काही गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदार आपली गुंतवणूक ही सोने आणि चांदी यामध्ये मोठ्या प्रमाणात करत आहेत किंवा ते त्या क्षेत्राकडे वळत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता शेअर मार्केटमध्ये मंदी येण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत? पहिलं कारण आहे कच्च्या तेलाच्या किमती. भारतामध्ये जर बघितलं आपण की भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळपास 85% तेल आयात करतो. युद्धामुळे पुरवठा खंडित झाल्यास तेलाचे भाव वाढतात, ज्यामुळे भारतामध्ये महागाई वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. नंबर 2 कारण आहे जागतिक तणाव. अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्यामुळे गुंतवणूकदारामध्ये भीतीचं वातावरण आहे. नंबर 3 विदेशी गुंतवणूकदाराची विक्री. जे विदेशी गुंतवणूकदार आहेत ते विदेशी गुंतवणूकदार आपल्या भारतामध्ये किंवा भारतासारख्या देशामध्ये गुंतवणूक करतात, परंतु जेव्हा अशी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते अशा प्रसंगी ते आपली जी केलेली गुंतवणूक आहे ती गुंतवणूक काढून घेतात आणि सेफ ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देत असतात असं मला या ठिकाणी म्हणता येईल. आणि 3 ही मंदीची प्रमुख कारणे आहेत असं या ठिकाणी मला उल्लेख करावा असा वाटतो. आता या अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर घाबरून जाऊन भागांची विक्री करू नका. युद्धामुळे होणारी घसरण जी आहे शेअर मार्केटमध्ये ही तात्पुरती असते. त्यानंतर युलिप लिंक तुमचे काही इन्व्हेस्टमेंट केलेले इन्शुरन्स आहे असेल किंवा NPS मध्ये गेलेली गुंतवणूक असेल किंवा SIP किंवा म्युच्युअल फंडामध्ये केलेली काही गुंतवणूक असेल, ती गुंतवणूक तशीच कंटिन्यू ठेवा. कारण काय होतं, मार्केट डाऊन असल्यामुळं आपल्याला मिळणारे जे काही युनिट असतात त्या युनिट किंवा NAV ची संख्या जास्त असते आणि त्यामुळे नंतर जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा त्याचा आपल्याला चांगलाच फायदा होत असतो. त्याचबरोबर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की ज्या काही दर्जेदार कंपन्या आहेत किंवा मोठमोठे जे बिझनेस हाऊसेस आहेत अशा कंपन्यांच्या शेअरच्या किमती थोड्याफार या पिरियडमध्ये कमी होत असतात. तर अशा कंपनीमध्ये किंवा अशा कंपन्यांचे शेअर जर आपण खरेदी केले
तर भविष्यामध्ये आपल्याला खूप चांगले रिटर्न्स त्यामधून मिळू शकतात किंवा मिळतात असं मला वाटतं. या ठिकाणी मी माझी थॉट प्रोसेस आपल्यासमोर मांडलेली आहे. जर यामध्ये तुम्हाला असं काही वाटलं की त्यामध्ये अजून काही गोष्टी मला सजेस्ट करणं आवश्यक आहेत, तर तुम्ही मला कमेंट करून त्या ठिकाणी सजेशन देऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.